नमस्कार, सुहासिनीज लाईफस्टाईलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आमच्याकडे एकदम छान पावसाचं आगमन झालेलं आहे. कंटिन्यू 3-4 दिवस पाऊस पडतोय. तुमच्याकडे सुरू झालं का पाऊस? मला कमेंट्समधून नक्कीच सांगा. दरवाजासमोर मी छोटीशी रांगोळी काढली होती आणि शू रॅक वगैरे स्वच्छ करून घेतलं होतं, पुसून घेतलं होतं फक्त. चहा बनवला आणि दूध गरम केलं. अगदी लगेच काही मिनिटात नजर हटीन दुर्घटना घटी तसं झालं आणि दुधालाही खाली यावंसं वाटलं आणि गॅस शेगडीला दूध प्यावंसं वाटलं. काही मग काय, हे सगळं पुसणं किती अवघड होतं ना. आणि कपडेही म्हणजे ज्या कपड्याने आपण दूध पुसतो तो कपडा वास येतो, म्हणून मग मी टिश्यू पेपरचाच वापर केला. अगदी थोडंच उतू गेलं होतं, साय खाली पडली होती थोडी. लगेचच्या लगेच मी स्वच्छ करून घेतलं की नंतर मला परत ते कोरडं झाल्यावरती खूप त्रास होतो स्वच्छ करायला. आणि जेही गॅस शेगडीचं स्टँड होतं त्यालाही पुसून घेतलं, कारण की ते गरम असल्यामुळे मी लगेच धुवायला टाकू शकत नव्हती. बाहेर मस्तच पाऊस सुरू आहे. फुलझाडांना खूप छान फुलं येत आहेत आणि ते बघून मला फार छान वाटतं. सकाळीच भाज्या घ्यायला जायचं होतं, पण भाज्या घ्यायला जाणार तेवढ्याच जोराने पाऊस यायला सुरुवात झाली. असंच राहून जातंय. आता काय खायचं ना, हा खूप मोठा प्रश्न होता. म्हणून मग मी पण विचार केला, चला की पुलाव बनवून टाकू. ज्याही आपल्याकडे थोड्या मोठ्या, म्हणजे माझ्याकडे ना मोड आलेले मूग होते, वाटाणे तर मी फ्रीजमध्ये स्टोअर केलेले, आणि 2 गाजरी शिल्लक होते. त्याच्यापासूनच काहीतरी मुलींना काहीतरी वेगळं खायचं होतं. रोजची भाजी पोळी नको हवी होती. भाजी नसल्यामुळे मग मी कडधान्याचा सध्या वापर करते. मी हे सगळं पुलाव बनवण्यासाठी घेतलं. खूप हेल्दी असा पुलाव बनवलेला होता हा. कढीपत्ता, वाटाणे, कांदे, लसूण, शाही जिरे, मोहरी, आपलं साधं जिरे, नंतर मोड आलेले मूग किंवा मटकी याचा वापर करू शकतो. आणि मी 1 वाटी तांदूळ घेतलेला. बऱ्याच दिवसापूर्वी मी हे सॉसपॅन मागवलेलं होतं. अतिशय उत्तम क्वालिटी आहे. माझ्याकडे अगदी सगळ्या पद्धतीची भांडी आहेत, म्हणजे बऱ्यापैकी आहेत. तर माझ्याकडे फक्त हे सॉसपॅन नव्हतं, तर त्यासाठी मी शोधात होती. तर मी मागवलेलं आहे अगारो कंपनीचं सॉसपॅन. अगदी उत्तम क्वालिटी आहे. 16 सेंटीमीटरचा आहे. वरून याला झाकण दिलेलं आहे. अगदी छान क्वालिटीचं आहे झाकण पण. अगारो कंपनीचं सॉसपॅन हे ट्रायप्लाय आहे आणि ते महत्त्वाचं म्हणजे इंडक्शन बेस आहे. बाकीचे ट्रायप्लाय भांडी इंडक्शन बेस असतात, तर त्यांना सेपरेट असा बेस दिलेला असतो, पण याला सेपरेट बेस दिलेला नाहीये, इनबिल्ट आहे. अगदी अटॅचमेंट एकसारखी आहे, त्यामुळे ना अधिकच छान आणि म्हणजे याच्यात करपत नाही आणि कुठलंही आपण सगळेच पदार्थ यामध्ये बनवू शकतो. हायली ॲसिडिक फूड असतात जसे टोमॅटो, सायट्रिक करी, यामध्ये ना या ट्रायप्लाय भांड्यामध्ये म्हणजे रिॲक्शन होत नाही त्याची. या अगारोच्या ट्रायप्लाय सॉस पॅनची ही डिस्ट्रीब्यूट होत असते आणि त्यामुळे ना कुठल्याही जेवणाच्या न्यूट्रियंट्समधला जेही न्यूट्रियंट्स असतात ते लॉस होत नाही. जेवण बनवताना ॲल्युमिनियमची भांडी किंवा लोकल स्टीलची जीही भांडी असतात त्याच्यामध्ये आपलं म्हणजे जेही न्यूट्रियंट्स असतात ते लॉस होतं आणि त्या भांड्यांची आपल्या म्हणजे जेवणामध्ये काही वेळेस म्हणजे ॲल्युमिनियमच्या भांड्यांमध्ये आपण बऱ्याचदा जेवण बनवतो, तर ती म्हणजे ते भांडं आपल्या शरीरासाठी उपयोगी नसतं. तर अशा चांगल्या क्वालिटीच्या भांड्यांमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट केली ना, हे लाईफ टाईम भांडे आपल्याला म्हणजे वापरात येत असतात. आता मी तुमच्यासोबत पुलाव शेअर केलेला आहे. पुलाव पण यात मी अगदी हेल्दी बनवलेला, कुठलंच काहीही बाहेरचा पदार्थ वापरलेला नाहीये. घरात जेही माझ्याकडे पदार्थ होते त्यांचाच वापर करून छान पुलाव बनवला. अगारोचे ट्रायप्लाय सॉसपॅन इझी टू यूज आहे, दिसायला पण छान आहे. विशेष म्हणजे यात फोडणी करपत नाही. मी पुलाव करून बघितला ना तर अजिबात करपला नव्हता. नाहीतर बाकीच्या ट्रायप्लाय भांड्यांचा जो बेस असतो ना, भांडी जड असतात पण त्यामध्ये करपत असतं, पण यात करपलं नाही. आणि छान झाकण दिल्यामुळे पुलाव पण छान शिजला. क्वालिटी बेस्ट आहे. यात आपण पातळ पदार्थही बनवू शकतो. मी पुलाव कसा बनवला हे तुमच्यासोबत शेअर केलेला आहे आणि यात जोही मसाला वापरलेला आहे मी पुलावचा तो घरी बनवलेला आहे. जर तुम्हाला त्याची रेसिपी हवी असेल तर मी नक्कीच शेअर करेल.
त्याला हँडल असल्यामुळे ना छान असं आपल्याला पकडताही येतं आणि बऱ्यापैकी भाज्या टाकल्यामुळे आधी भाज्यांना वाफू दिलं आणि मग मी त्यामध्ये तांदूळ ॲड केलेले. छान असं भाज्या वाफल्या, बरेचसे यातले सगळे जिन्नस हेल्दी होते, प्रोटीनयुक्त, फायबरयुक्त होते आणि तांदूळ अगदी थोडासा होता. छान चवीला झाला होता. पालक असता तर पालकही टाकला असता, मस्तच ग्रीन पुलाव तयार झाला असता. सोबतच मला कढीही करायची होती. मग काय, आपल्याकडे नवीन भांडं असलं तर आपल्याला फारच छान वाटतं. मी जे मसाले घरी बनवलेले होते, पुदिना पावडर, पुदिन्याचं तर मी रोप लावलं होतं पण ते खराब झालेलं जास्त पाण्यामुळे कदाचित. मग मी पुदिना पावडरचा वापर केलेला त्यामध्ये. घरी आपण अशी छोट्या मोठ्या वस्तू तयार करून ठेवल्या तर त्या नक्कीच वापरात येतात. सोबतच आपण विकतचाही बिर्याणी मसाला वापरू शकतो, पण घरी जरा प्रमाण आपलं कसं असतं, थोडं जास्त प्रमाणात होतं. भले विकतसारखी टेस्ट कमी पद्धतीने येऊ द्या, पण त्या आपल्या घरातल्या मसाल्यांमध्ये भेसळ नसते. महत्त्वाचं म्हणजे मूग नसेल ना, मटकीचाही वापर करू शकता आणि मटकीही नसेल तर विदाऊट आपण मूग मटकीशिवायही हा पुलाव बनवू शकतो. छान चवीला लागतो, हेल्दी वाटतो आणि पावसामध्ये तर असे पदार्थ काहीतरी वेगळं खावंसं वाटतं. महत्त्वाचं म्हणजे भाज्या पण खूप महागल्या आहेत आणि मग काय बनवायचं हा पण खूप मोठा प्रश्न असतो. सकाळी तर पोळी भाजी होते, पण दुपारून मुलांना काहीतरी वेगळं हवं असतं, कारण की मुलांच्या फरमाईश खूप वेगळ्या वेगळ्या असतात. ज्यांची मुलं शाळेत कॉलेजात असतात ना, त्यांना माहितीच आहे, मोठीही मुलं झाली तरी त्यांना छान छान आवडतं खायला. अशा पद्धतीने छान पुलाव झाला होता. मी हे भांडं बऱ्याच दिवसापासून, जवळपास 3 एक आठवड्यापासून वापरून बघितलं आधी आणि मग तुमच्यासोबत मी हा म्हणजे माझा अनुभव शेअर केलेला आहे. नवीन भांडं असलं की मला पण खूप हौस असते, वापरायची आवड असते. मग त्यामध्ये मी लगेच पुलाव काढून पण घेतला. करपलं नाही म्हणून एक फायदा झाला की मला इझिली पुलाव काढता आला आणि मी 1 चमचा तूप पण टाकलं होतं पुलावमध्ये जेव्हा उकळ फुटली ना पाण्याला, तर त्यावेळेस. त्यामुळे अजिबातच चिपकला नाही, म्हणजे कुठलाही म्हणजे एक पण असे कण चिपकलेले नव्हते. कढी पण करून घेतली आणि ना मस्तच पाऊस पडल्यामुळे नंदिनी नदीला खूप पाणी आलेलं होतं सकाळी. माझं जरा उशिरा लक्ष गेलेलं आणि खूप खळखळ खळखळ असा आवाज येत होता. आधी सगळं म्हणजे ना हे पात्र खूप मोठं केलेलं आहे आता, छान लांबून तुम्हाला वरून कमी प्रमाणात दिसत असेल आणि स्वच्छ पण पाणी वाहतं आहे, कारण की अनेक नाशिककरांनी नंदिनी नदी स्वच्छ करण्यासाठी ना सहभाग घेतला. तिथला कचरा इतकी घाण होती. लोक ना खरं तर खूप म्हणजे घाण पण करतात, नाला समजतात आणि छोट्या छोट्या वस्त्या असतात ना, ते कचरा टाकतात तिथे. मला ना एखाद्या दिवशी कसं वाटतं की ज्या दिवशी फक्त मी काम केलं ना, घर आवराआवरी, मला ना एखाद्या दिवशी कसं वाटतं की ज्या दिवशी फक्त मी काम केलं ना, घर आवराआवरी, तर त्या दिवशी पूर्ण वेळ मला जेवण पण बनवावं असं नाही वाटत. फक्त ना स्वच्छता करावीशी वाटते. असं वाटतं अख्खं घराचा कोपरा कोपरा अगदी ऑर्गनाईज, स्वच्छ, चकचकीत करून टाकावा. आणि ज्या दिवशी मला जेवणाचा मूड येतो ना, तर बनवण्याचा, मी त्या दिवशी दिवसभर काहीतरी बनवत असते. अगदी इतके पदार्थ बनवते, नाहीतर एखाद्या दिवशी मला खिचडी करणंही जड जातं. हे तुमच्यासोबत पण होतं का? खरं तर मला असं अचानक विशेष वाटायला लागतं. काल तर आपण एवढे पदार्थ बनवले होते आणि आज तर मला खिचडी बनवायलाही नको वाटतंय, पण माहिती नाही असं माणसाचं का होतं. आणि काय झालेलं, मी शनिवारी की शुक्रवारी दूध आणायला गेलेली सकाळी आणि चालायलाही गेली होती. तर मला ना आमच्याच गल्लीमध्ये योगा क्लास आहे, तिथे मनीषाताई भेटलेल्या. त्यांनी मला विचारलेलं, सुहासिनी का तू? तर मग त्या ज्या वेळेस माझ्याशी बोलत होत्या, भरभरून असं कौतुकाची थाप जेव्हा तुमची माझ्यावरती पडते ना, तर त्यावेळेस मला काय फील होतं मी शब्दात सांगू शकत नाही. इतकं छान वाटलं ना आणि माझा उत्साह द्विगुणित होतो त्यामुळे कामाचा. आणि असं वाटतं की चला अजून आपण करूया, व्हिडिओ करूया, काहीतरी वेगळं वेगळं दाखवूया. तसंच मग मला संध्याकाळी ना, आधीच मी इडली सांबर बनवण्याचा म्हणजे विचार केलेला होता. पण मला ना माझ्या बहिणीने मागेच सांगितलं होतं की आपण इडली सांबर मसाला वापरतो, पण घरी केलेला मसाला जर टाकला ना, तर म्हणजे एक प्रकारचं ग्रेव्हीच म्हणता येईल याला, तर त्याच्याने अधिक छान चव येते. तर तिने मला सांगितलेलं असं असं प्रमाण घे आणि छान लागतं. तर मी तुमच्यासोबत हे प्रमाण शेअर केलेलं आहे.
कुठले कुठले जिन्नस घेतले त्यात दाखवलेलं आहे. तुम्ही चमच्यांचाही वापर करू शकतात किंवा म्हणजे मी छोटं अगदी मेजरिंग कप असतो ना त्याच्यातला सगळ्यात छोटा घेतलेला आहे. चमच्यांच्या हिशोबाने केलं तर 2 चमचे जिरे, 2 चमचे राई, 2 चमचे धने, 2 चमचे उडदाची डाळ, 2 चमचे हरभरा डाळ, 4 चमचे आपलं सुकं खोबरं, 1 छोटा चमचा मिरे, 1 छोटा चमचा मेथी, 20-25 कढीपत्त्याची पानं सगळ्यांना मंद गॅसवरती भाजून घ्यायचं. कढीपत्ता ड्राय होतो ना तोपर्यंत, जोपर्यंत असं बोटांनी कुचकरला जात नाही तोपर्यंत. गॅस बंद केल्यानंतर थंड होऊ द्यायचं आणि मग त्याला आपण मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं. 1 छोटा चमचा वाटतानाच थोडं वाटलं की हिंग पावडर टाकायची, 1 छोटा चमचा हळद पावडर टाकायची आणि काश्मीरी मिरची पावडर 1 चमचा, जर 1-2 चमचे टाकलं तरी चालतं. चवीपुरता मीठ घ्यायचं, 1 चमचा घेतलं तरी चालतं. आणि काश्मीरी मिरची पावडर नसेल तर आपलं साधं घरातलं तिखट घेतलं तरीही चालतं. कढीपत्ता बघू शकतात तुम्ही असा छान कुरकुरीत झाला होता. त्यानंतर ना मग मी त्याला थोडं थंड होऊ दिलं, मिक्सरमधून काढून घेतलं. लवकर थंड व्हावं ह्यासाठी ना मी ताटामध्ये काढलं की जेणेकरून भांडं अजून गरम असेल तर वेळ लागेल. माझ्याकडे हे भलारियाचं पॅन आहे, पण मी सांगितलं होतं यामध्ये जर अन्नपदार्थ केले ना यात करपून जातात. मग भलारियाच्या कढया एकदम मस्त उत्तम आहेत, पण पॅन मला तेवढं काही चांगलं वाटलेलं नाही. मला सोबतच ना मग संध्याकाळ झाली होती, चहा प्यावा असा वाटत होता. मी चहा करून घेतला की जेणेकरून जोही आपल्याला थोडाफार थकवा आलेला असतो तो निघून जातो. हे थंड होतं तर तोपर्यंत मी जरा घरातले काही कामं होती छोटी मोठी ती आवरून घेतली. मग ते जोराचा पाऊस येत होता, मध्येच बंद होत होता. पावसाचा थोडा खेळ चाललेला तोही मी बघत होती आणि तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करत होती. झाडं छान अजूनच हिरवीगार झाली आहेत पावसाच्या पाण्याने. सांबर मसाला दळण्यापूर्वी ना माझं लक्ष गेलं की मिक्सरला कुठेतरी माझा हळदीचा म्हणजे हात लागलेला आणि त्याला डाग पडला होता आणि माझं लक्षच नव्हतं. एका बाजूला मला असं पिवळसर दिसलं, वाटण्यापेक्षा मला ते कधी एकदा स्वच्छ करते असं झालेलं होतं. थोडंसं मी दळून घेतलं सांबर मसाला आणि त्यामध्ये हिंग टाकला, नंतर मीठ टाकलं चवीपुरता, हळद टाकली, 1 छोटा चमचा टाकला. हा चमचा मोठा असल्यामुळे मी निम्मेच घेतलेला आहे. आणि मी काश्मीरी मिरची ना सेपरेट ज्यावेळेस मी मिरची दळली ना त्यावेळेस दळून घेतलेली होती. 1100 रुपये किलो मिळाली होती मला काश्मीरी मिरची, पण इतका छान कलर येतो ना तिच्याने. कारण की असंही आपण कंपनीची आणत असतो, ती कशी असते आपल्याला माहिती पण नाही आणि तीही महागच असते. मग ही आता वर्षभर जाईल मला. आधी ना मला असं वाटलं होतं ज्यावेळेस फक्त हे सगळं जेही मिश्रण घेतलं होतं ते दळलं की काळपट कलर आला, मग हा विकतसारखा दिसेल का. पण ज्यावेळेस हळद, तिखट, हिंग टाकला ना त्यावेळेस त्याची अगदी रेडीमेड सारखी म्हणजे चवी लागायला लागली आणि दिसायलाही अगदी सेम लागला. मग मला तेव्हा जीवात जीवाला, नाही तर असं वाटलं की आपण उगाचच बनवलं की काय. पण अगदी छान चव आली होती सांबरला. मी नंतर सांबर पण लगेच बनवून बघितलं होतं. मग मिक्सर कसं पुसायचं सोडू मी, असं झालं होतं मला. तर ते मसाला करण्याच्या आधीच मला मिक्सर पुसून घ्यावं असं वाटत होतं, कारण की तो हळदीचा डाग ह्या बाजूला लागला होता. तुम्हाला दिसत नसावा कदाचित, पण तो एकदा लागला ना पांढरा गेला तर निघत नाही. मग मी कोलीनने ना कपड्यावरतीच कोलीन मारला आणि अगदी जोर लावून म्हणजे पुसून टाकलेला. अगदी घासणीने घासावं असं फिलिंग येत होतं मला. जवळपास यावेळेस ना मला मिक्सर पुसायला 10 मिनटं लागले असतील. मी त्याची चांगलीच डीप क्लिनिंग केलेली, आतल्या बाजूने, मागच्या बाजूने, बाहेरून, खालून सगळंच वायर वगैरे सगळं स्वच्छ केलं की त्याची जी पॉलिश आहे, वरची शायनिंग आहे ते टिकून राहावी, चकचकीत दिसावं आणि असं अस्वच्छ मिक्सर बघायला नको वाटतं. म्हणून मग त्याला मी अगदी अंघोळच घातली. किती जीव लावतो ना आपण वस्तूंनाही, आपल्या घरातल्याच लोकांइतकंच त्यांना सांभाळत असतो, प्रेम करत असतो आणि म्हणूनच तेही आपले साथ देत असावेत. नंतर मग या छोट्याला तर राग आला असता ना, मी मोठ्या मिक्सरला पुसलं आणि मग याला कसं सोडू, सोबतच यालाही पुसून घेतलेलं. याची क्वालिटी विचाराल तर तशी ठीकठाक आहे, घेतलं तेव्हापासून अगदी चांगलं चालतं आहे. पण याची भांडी ना सुरुवातीला त्याचे लॉकमध्ये अडकवण्याच्या याच्यात अंदाज येत नव्हता आणि त्याच्यामध्ये ना एक भांड्याचं माझं अगदी छोटंसं पतलंसं लॉकसारखं असतं ते
ते अडकवायचं असतं यात आणि मग आपलं भांडं लॉक होतं आणि मग दळलं जातं. पण ते ना ऑनलाईन म्हणजे ही भांडी मिळतात की नाही मला माहिती नाही. आणि जर खराब झालं तर आपल्याला म्हणजे कंपनीला कॉल करून मागवावं लागतं. तसं म्हणजे खूप असं स्टँडर्ड क्वालिटी नाही आहे, ठीकठाक आहे. मग संध्याकाळच्या जेवणाची तयारी करायची होती. मी सकाळीच इडली डोश्याचं दळून ठेवलं होतं. मी घेतानाच कमी प्रमाण घेतलेलं होतं की जेणेकरून एकदा इडली आणि एकदा डोसा होईल आणि संपून जाईल. कारण की ते फ्रीजमध्ये पण खूप वेळ राहिलं ना तर आंबवलेले पदार्थ वास यायला लागतो आणि नंतर नाही वाटत खावंसं. मी ना इडली झटपट निघावी म्हणून मी बटर लावून घेत असते. बटर नसेल तर तुपाचा वापर करते. अगदी छान या भांड्याला ना एक कण पण चिपकत नाही जर बटर किंवा तूप लावलं तर. इडली वरच्यावरती अगदी अलगद निघून जात असते. माझ्याकडे इडली पात्र पण आहे, पण त्याच्यात ना 8च इडल्या मावतात आणि हा जो इडली कुकर आहेत ना याच्यात 24 इडल्या मावत असतात. मग त्यामुळे एकदाच बनवलं की होऊन जातं. त्यावेळेस मी 3 वाट्या कालीमुछ तांदूळ आणि 1 वाटी उडदाची डाळ घेतली होती. थोडेसेच आपले म्हणजे 1 चमचा तुरीची डाळ आणि मेथीदाणे घेतले होते काही 10-12 आणि ते रात्रीच हे मिश्रण मी भिजलं होतं. सकाळी वाटलं आणि संध्याकाळी त्याची इडली बनवत होती. इडली ना जो बनवतो ना तो तर काही खात नाही, तो अगदी कमी प्रमाणात खातो, पण बाकीचे त्याचा नक्कीच आनंद घेतात. पण असं होतं जो बनवतो ना खाया पिया कुछ नाही आणि ते काम इतकं वाढतं, इतकी भांडी निघतात. अगदी वाटण्यापासून सुरुवात होते तर म्हणजे जोपर्यंत ते इडली सांबर सगळं बनत नाही त्याची ताटं हे सगळं विचार करूनच बऱ्याचदा आपल्याला इडली डोसाला एवढं नाही लागत बनवायचं असतं. पण ह्या त्या भांड्यांच्याच भीतीने बऱ्याचदा या वस्तू आपण बनवत नाही. आणि सांबरचं अगदी माझ्याकडे ना काही भाज्या पण नव्हत्या, एखाद्या 2च फक्त आपली हे होते, गाजर होते, टमाटा होता थोडासा आणि शेवग्याच्या शेंगा होत्या. जे होतं ना ते टाकून दिलं मी. थोडे वाटाणे टाकले, बटाटा टाकला, एक शिल्लक होता. अगदी साध्या पद्धतीनेच बनवलं. पण मी जो मसाला दाखवलेला आहे तो टाकला, नंतर थोडासा कंपनीचा टाकला. त्यामुळे ना अगदी छान चव आलेली होती. चिंच आणि गूळ मी काय केलं की आधी मी चिंचाचा ना कोळ करते आणि मग दरवेळेस टाकत असते. यावेळेस उकळणाऱ्या सांबरमध्ये चिंचेचा कोळ म्हणजे चिंचचा अगदी छोटा तुकडा टाकला आणि सोबतच गूळ टाकलेला. इकडे वाफ होत होती तोपर्यंत ना फोडणीची पण मी तयारी केलेली. मग कुकर थंड झालं कारण की मुलींनाही भूक लागलेली होती आणि इडली म्हटलं की डोसा म्हटलं की मुलांना लवकर जास्त भूक लागते. त्या पद्धतीने आमचा इडली सांबरचा बेत ठरला होता आणि तो अगदी साध्या पद्धतीने झालेला. झाली एकदाची इडली तयार आणि मग मी काढायला घेतलेली. बटर लावल्यामुळे बघा किती फायदा झालेला. तूप लावल्याने पण अशीच इडली निघत असते. अनायसे आज बटर होतं म्हणून मी त्याचा फायदा घेतलेला. अगदी छान. नाही तर तेल लावून ना बाकीचं बऱ्याचदा आपली इडलीचं कुठेतरी कण राहून जातात, अर्धवट निघते. आणि छान असं साधं सुधं इडली सांबर केलेलं आणि त्याचं मस्तच मजा मुलींनी म्हणजे आस्वाद घेऊन घेतलेली. मसाल्याचं मी शॉर्टमध्ये पण टाकलं होतं आणि हे लॉंगमध्ये पण टाकलेलं आहे. आणि हे आर्टिफिशियल प्लांट मी ऑनलाईन मागवलेलं. तुम्हाला लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि प्रॉडक्ट टॅग पण केलेलं आहे. आवडलं तर नक्की घ्या. आणि जेही अगारोचं ट्रायप्लायचं सॉसपॅन आहे तेही आवडलं तर नक्की घ्या. चांगली क्वालिटी आहे. चला परत भेटूया नवीन व्हिडिओसोबत.